चला रे चला. हो कुठे म्हणून काय विचारता? आज घांगोचे जेवण आहे माहिती नाही का? हे काय सर्व त्याच्याच तयारीला चालले आहेत. आपण पण त्यांच्या मागोमाग जाऊया आणि तयारी पाहूया. चला तर मग. जेवण करायचं झालं तर भांडी हवीच, आणि तीच भांडी घासताना इथे काही पुरुष मंडळी दिसत आहेत. काही जण सकाळी घरून आंघोळ करून आलेले नाहीत, म्हणून इथे थंड पाण्याने आंघोळ करताना दिसत आहेत. भगवा झेंडा दिसला म्हणजे इथे नक्कीच देवस्थान असणार. तिथूनच हा स्वच्छ पाण्याचा झरा वाहताना दिसतोय. याला म्हणतात विना साबण आंघोळ. काही मंडळी इथे मन लावून काम करताना दिसत आहेत. तसेच आपल्याला इथे पाहायला मिळेल ते म्हणजे भांडी घासण्यासाठी कोणत्याही साबणाचा वापर केला जात नाही. फक्त माती आणि पाल्यापाचोळ्याच्या साहाय्याने भांडी घासली जातात. अडचणीतून नदी खोऱ्यातून पाणी भरून तपेलं नेणं म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागते, आणि ही कसरत येथील स्थानिकच करू शकतात. इतरांचे ते काम नव्हे. सार्वजनिक जेवणामध्ये असे मोठमोठाले टोप पाहायला मिळतात. येथील झऱ्याचे पाणी म्हणजे अमृतच, एकदम चवदार. इथे जरा पाऊल चुकले किंवा मान हल्ली तर मानेत लचक भरली म्हणून समजा.
देवाचे जेवण म्हटल्यावर आंघोळ आलीच, त्याशिवाय जेवण करायला सुरुवात होऊ शकत नाही. हो अप्पा, लपून बघू नका, तुमचं काम चालू द्या. यांच्या तब्येतीकडे पाहिल्यास हे व्यायामशाळेत जात असतील असं वाटतं, पण तसं मुळीच नाही. ही तब्येत शेतीमध्ये कष्ट करून मिळवलेली आहे. चला, भांडी घासून झाली, आता पुढच्या तयारीला सुरुवात. अरे अजून आंघोळीचं आहेत का? करा करा, आरामात करा. मुंबईकरांना काहीतरी माहिती दिली जाते. या लवकर आंघोळ करून, आम्ही वाट पाहतोय. इथेच गांगोचं जेवण होणार आहे, म्हणजे तयारी चालू झालीच आहे. आपण पोचतोय. याला मातीचे लेपण बोलतात. सर्व टोपांना हे लेपण केलं जातं. त्याचं कारण म्हणजे हे टोप आगीने काळे पडू नयेत किंवा खराब होऊ नयेत. ही आहे चूल. सध्याच्या काळात चुलीवरील जेवण कमी होत चाललंय, पण चुलीवरील जेवणाची चव शेगडीवरच्या जेवणाला कधीच येणार नाही, हे तितकंच खरं आहे.
जेवणाचं सामान आणि हे आहेत भोपळे. इथे अनुभवी जेवण करणाऱ्यांचा प्रवेश होताना दिसतोय. इथे आवर्जून सांगावेसे वाटते की इथली मुख्य भाजी म्हणजे भोपळा आणि त्यात तुरी. ही भाजी नसेल तर गांगोचे जेवण अर्धवट राहिल्यासारखे वाटेल. आणि हेच ते गांगोचे देवस्थान. यांच्याच नावाने जेवण म्हणजे प्रसाद केला जातो. पारंपरिक पद्धतीने तांदूळ धुताना दिसत आहेत. हे पीठ भाकरीसाठी किंवा पोळ्यांसाठी मळले जात नाही बरं का. मग कशासाठी ते पुढे कळेलच. भोपळ्याच्या भाजीचा सडा पडलेला दिसतोय. साहजिकच आहे, कारण ती मुख्य भाजी आहे. या गांगोच्या जेवणामध्ये एक पाहायला मिळेल ते म्हणजे हे जेवण फक्त पुरुष मंडळीच करतात. स्त्रियांचा सहभाग नसतो. या गांगोदेवाला इथली लोक मनोभावे पुजतात आणि स्मरतात. मुंबईत राहणारी मुले एक वेळ मे महिन्यात गावाला जाणार नाहीत, पण गांगोच्या खेळ्यात आणि जेवणाला मात्र आवर्जून उपस्थित राहणार. अरे नाना, गरमच्या हातावर घ्यायला कोणी सांगितले? हात भाजणारच ना. किस भाऊ किस, खोबरं किस. खोबऱ्याची वाटी मांजर चाटी, मांजर गेली रागाने, तिला खाल्ली वाघाने. काय दादा, बरोबर चहा झाले ना? गांगोच्या जेवणातील अजून एक महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे तांदळाचे वडे.
पहिल्या वड्याने कढईत उडी मारली एकदाची. चला, भात तयार झाला. हे तांदूळ बाजारातून विकत न आणता घराघरातून काढले जातात. हवं तर आपण याला गावठी भात म्हणू शकतो. भोकाचा वडा कशाला म्हणतात ते हे आपले वड्याचे मालक प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. ही भोपळ्याची भाजी न खाणाऱ्यांसाठी सोय केली जात असावी. आपल्याला हे जेवण बनवताना दिसतायत ते कोणी नेहमी जेवण बनवणारे आचारी नव्हेत. आजच्याच दिवशी फक्त हे काम बजावतात, पण यांच्या कामाकडे पाहिल्यास हे आचारीच आहेत असं वाटेल. इतके ते गांगोचे जेवण बनवण्यात दंग होऊन जातात. हिला बोलतात भोपळा आणि तुरीची भाजी. या भाजीची चव इथे येते तशी घरी येत नाही, म्हणून ती आजच्या दिवशी हवी हवीशी वाटते. वडापाव ही मुंबईकरांनी नाश्त्याची सोय केलेली दिसते. उन्हामध्ये काम करून थोडा थकवा येतो, त्यासाठी हे टॉनिक म्हणजे चहा. कोकणात जेवणामध्ये ओले खोबरे नाही असे कधीच होणार नाही. हे मुंबईचे चाकरमणी आडवे पडून जेवणाची वाट पाहतायत. आता गोड जेवण म्हटल्यावर गुळ तर हवाच नाही का. झणझणीत आमटी तयार झाली.
शेवटी देवाचा नैवेद्य तयार झाला. आधी पोटोबा मग विठोबा असं म्हटलं जातं, पण इथे आधी विठोबा मग पोटोबा पाहायला मिळतं. देवाला गाराणे घातले जात आहे, तेव्हा हात जोडूया, ऐकूया आणि म्हणूया होय महाराजा. सालाबाद प्रमाणे जे काय आपलं कष्टाचं जेवण करतात ते आपलं जेवण केलेलं आहे, त्याचा निवेद तुझ्या पुढे ठेवलेला आहे, पावन करून घे. आपल्या आता नवीन संसाराला जे आपली सुरुवात करतील तिथे तू उभा राहून आपल्या बाळगोपाळांच्या सगळ्या एकंदरीत वाडीतील सर्व लोकांनी आणि ज्याने चला गांगोच्या जेवणाला जेवायला या. आलात का? हे विनोदवीर आहेत. यांच्यामुळे हे वातावरण हसत खेळत राहतं आणि हे गांगोचं जेवण आनंदात पार पडतं. हो दादा, वडे झाले की नाही? अहो किती वेळ? एकदा जेवण झालं की शेवटी नारळ फोडून खिरापत केली जाते आणि मग सर्व आटपून घरची वाट धरली जाते. तुम्हाला हे आमचे गांगोचं जेवण आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर करून सबस्क्राईब बटन दाबून बाजूला दिसणाऱ्या घंटीवर टिचकी मारून आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या श्री महाराष्ट्र देशा या मराठी यूट्यूब वाहिनीला मोठी करण्यासाठी आपण साथ द्यावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.